जय उदास मंडळी, आज मी बनवते वरण भात. मस्त फिक्का वरण बनवते आणि मस्त पोळ्या बनवते ते सोबत, आणि कोथिंबीर वडी बनवते खूप छान. आणि बघा आता हे वरणामध्ये मला हे थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या आहे, थोडी हळद आहे, थोडी बघा वरणाची डाळ आहे ना, तुम्ही छानपैकी धुवून घेतली. आता मी शिजायला टाकते तिला. आणि हे बघा मी कोथिंबीर हळद आणि लसूण वाटून घेतला. इतकी भारी खुशबू येते आणि वरण तर एकच नंबर लागतंय. वरणामध्ये शिजायला टाकून द्यायची डाळसोबत. पहिले माहिती का, आमची सासू करायची अशी वरण. ते काय करायचं, थोडं लसणाच्या काड्या, थोड्या कोथिंबीरच्या काड्या आणि थोडी अशी ओली हळद एकदम पाट्यावर छानपैकी वाटून घ्यायची. इतकी भारी वरण लागायचं, इतकं भारी. बघा कोथिंबीर वडी बनवायची साहित्य: थोडा ओवा, थोडी तीळ, थोडी मीठ, थोडा जिरा, थोडा सोडा खायचा. आता हे वाटलं मी. बघा किती छान पीठ असं मळून घेतलं आहे मी. खूप भारी असं उंडा बनवून ठेवला आहे. आता याला आहे ना अशी वाफ देऊन घेऊ एक. बघा ही जाळी ठेवली आहे मी. याला खूप असं छान खालीून तेल लावून घेतलं आहे. आता गॅसवर ठेवू. बघा की असे मटकोळे बनवून घ्यायचे आणि मग नाही का असे वाफीवर आहे ना उकडून घ्यायचे. त्याला खूप भारी होतात. मग किती मटकोळे तयार झाले मस्तपैकी. याच्यामध्ये बेसन पीठ आहे ना, आता खूपच हाताला चिपकतं येते. आता याला वाफीला ठेवते. आता बघा मग किती भारी ठेवले. आता याच्यावर नाही का झाकण ठेवायचं. बघा किती भारी शिजले, खूप छान असे मस्त वाफ लागली त्यांना. आता काढून घेते मी. बघा याला मस्त ताटामध्ये काढून घेतले. आता खूप छान थंड होऊ देते. बघा मी राई टाकली. आता थोडा जिरा टाकते. वरण टाकले आता छानपैकी. आता एकीकडून आता भात टाकून देते. आता खूप छान वरण झालंय. आता एकीकडून भात टाकते. बघा तेल गरम झालं. आता थोडा जिरा सोडते त्याच्यात. बघा थोडा जिरा सोडला. थोडं मीठ सोडते 1 चम्मच. आता मी मस्त याच्यामध्ये नाही का भात टाकून दिला. मी राशनचे तांदूळ टाकले वरणासोबत. खूप छान लागतंय. आम्ही जसं आलं तसं खाऊन घेतोय. किती छान कट करून घेतले ना. आता याला आहे ना तेलामध्ये खूप छान अशी मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. बघा किती मस्त तळून घेतले मी कोथिंबीर वडी. खूप छान कलर आला. आता त्याला आहे ना आता काढून घ्यायचं. आता बाहेर बघा ना आजचं स्वयंपाक मस्तपैकी वरण, गरम गरम पोळी पुरी आणि हा भात आणि सकाळची शेवची भाजी होती आणि ही कोथिंबीर वडी. बघा खायला ते इतकी टेस्टी लागते, इतकी